खाली राहिला. ऑन साईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी बॅट्समनने, मात्र पूर्णपणे बीट झालाय. सागर फ्लोरे इष्टांच्या पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेत. पॉवर प्लेचं षटक आहे. कॅचिंग पोझिशन मध्ये ऑफ साईडला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट कव्हर मध्ये एक पॉइंट आहे. कव्हर मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस लॉफ्टेड फटका, जबरदस्त टायमिंग, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. अगदी फलंदाजाच्या स्लॉट मध्ये हा बॉल होता. थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र चुकीची लेंथ आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. फ्रंटलेग चेंडूच्या लाईन पासून वेगळा केला आणि लॉफ्ट केला चेंडू. वाईडिश डिफेंड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज मयूर. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला कपिल पाहायला मिळतोय. रोशन स्पोर्ट्स मुठवळ निश्चितच एक मोठं नाव आहे, चांगला संघ आहे आमने लोणाड परिसरातील. आणि घरच्या मैदानावर खेळत असताना माऊली स्पोर्ट्स आमणे संघ या स्पर्धेचा आयोजक संघ. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. थोडीशी चेंडूची लांबी कमी केली होती किरणने. एक कमजोर बॉल टाकलाय, त्याच्यावरच 6 धावा आलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त 2 चांगले चेंडू. चांगल्या प्रकारे या मैदानाची माहिती माऊली स्पोर्ट्स आमणे टीमच्या खेळाडूंना आहे आणि त्यामुळेच माऊली स्पोर्ट्स आमणे संघाला पराभूत करणं या ग्राउंडवर कुठल्याही टीमसाठी कठीण असणार आहे. परंतु रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाने जर चांगली धावसंख्या उभी केली तर निश्चितच माऊली स्पोर्ट्स आमणे टीमच्या फलंदाजांवर धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं प्रेशर असू शकतं. किमान 40-45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सुपर शॉट, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. नेत्रदीपक फटका, नेत्रदीपक टायमिंग पाहायला मिळालं. बॅकफुटला गेला फलंदाज आणि पंच केला होता बॉल. बॅकफुट पॉइंट आणि कव्हरच्या मधून 4 धावांसाठी. जबरदस्त प्लेसमेंट. एक क्लासिक शॉट पाहायला मिळाला आपल्याला मयूरच्या बॅट मधून. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस साखो टप्प्याचा बॉल आहे, हुक केलाय, मात्र बॉल मला असं वाटतं की डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल. निश्चितच बॉल गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळते या बॉलवर. मात्र चांगले फटके खेळतोय बॅट्समन मयूर. या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या फेरीतील ही शेवटची बॅच आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील आजचा पहिला सामना असेल NK स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी. अको टप्प्याचा बॉल चांगला बॉल होता, बेट केलाय फलंदाजाला. आणि याच बरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बिनबाद 11. थोडंसं करेक्शन आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा आणि NK स्पोर्ट्स खांडवळ या 2 संघादरम्यान असणार आहे. कारण किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघानं पहिला सामना जिंकला होता. पहिल्या फेरीमध्ये जो सामना त्यांचा झाला होता, श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. तर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमला आपण पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि त्यांच्या विरोधात संघ असेल विवेक पाटील यांचा NK स्पोर्ट्स खांडवळ. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. फ्लडलाईट्स मध्ये खेळण्याची संधी आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या संघांना मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. या परिसरातील युवकांना निश्चितच मोहवणारी ही स्पर्धा आहे. आणि फक्त आमने लोणार परिसरच नाही तर भिवंडी ग्रामीणचे बलाढ्य संघ, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली ग्रामीणचे बलाढ्य संघ देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळताना पाहणार आहोत. उद्या आणि परवा असोसिएशनच्या बाहेरील संघ या ठिकाणी खेळतील. PTC मधील देखील बरेचसे नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. गोलंदाजीसाठी आलाय ऋषी आणि ऋषीने जर हॅट्रिक घेतली या षटकामध्ये
कुठल्याही गोलंदाजाने आमने संघाच्या, तर महेश चोरगे यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक. आपटी दिली चेंडूला, हुक केलाय बॉल, चांगला फटका आहे, टायमिंग चांगलं साधलंय, मात्र बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. थोडासा समोर जर खेळले असते तर निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या. टायमिंग खूप छान होतं. एकच धाव मिळते बॅट्समन मयूरला. धावसंख्या बिनबाद 12. तर खूप चांगली संधी गोलंदाजांसाठी आहे माऊली स्पोर्ट्स आमने टीमच्या. एखाद्या गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली तर 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक महेश चोरगे यांच्या माध्यमातून देण्यात येईल आणि हे पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. मिस्टर महेश चोरगे यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत विवेक एंटरप्राइजेस कप 2021 मध्ये. हा बॉल बॅक ऑफ लेंथ, यावेळेस मात्र जास्त बाउन्स बॉल मध्ये नव्हता. आडव्या बॅटनं खेळायचं होतं स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटच्या दरम्यान, मात्र बॉल काही बॅटवर घेता आला नाही बॅट्समन कपिलला. आतापर्यंत ज्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत, सर्वच्या सर्व धावा मयूरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 6 चेंडूंचा सामना केलाय कपिलने, 2 चेंडूंचा सामना केलाय, एकही धाव त्याला जोडता आलेली नाही. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बाउन्सर खूपच जास्त हाईट होती, त्यामुळेच पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा बॉल होता. एक योग्य निर्णय पंच गोकुळ पाटील यांच्या माध्यमातून, आणि त्यानंतर त्यांनी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला केलेला आहे. जास्तीत जास्त अखूट टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ऋषीचा, आणि ऋषीची हीच स्ट्रेंथ देखील आहे. संपूर्ण सीझन मध्ये आपण पाहिले की त्याने जास्त अखूट टप्प्याची गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस मात्र फुल टॉस, त्रिफळा उद्ध्वस्त, वेगात बीट झालाय फलंदाज. विवेक एंटरप्राइजेस नाव आहे कल्याण शहरामध्ये. विवेक एंटरप्राइजेस नाव आहे भिवंडी शहरामध्ये. विवेक एंटरप्राइजेसचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये. विवेक एंटरप्राइजेसचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये. थोडासा शफल करून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून कपिलने त्याची विकेट गमावली आहे. फुलटॉस बॉल होता, मात्र वेग भन्नाट होता. या षटकातील सर्वात वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी जरी बॅट लावली असती, मला असं वाटतं ऑन साईडला चांगलं टायमिंग जर साधलं असतं तर जरूर चौकार प्राप्त करता आला असता, परंतु वेगात पूर्णपणे बीट झाला फलंदाज आणि चेंडू जाऊन धडकलाय एस्टेनवर. पहिला गडी बाद झालाय कपिलच्या रूपात मुठवळ संघाचा. रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. धावसंख्या झाली आहे 1 बाद 13. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. फार महत्वाची भूमिका अजयची देखील असणार आहे रोशन स्पोर्ट्स मुठवळ टीमसाठी. पहिलं षटक समाप्त झाले, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेची समाप्ती झाल्यानंतर आपण पाहतोय की 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू, एक ऑन साईडला आहे वायडिश मिड विकेटकडे, आणि ऑफ साईडला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पॉइंट, कव्हर आणि एक मिड ऑफ. खोलवर टप्प्याचा बॉल, मात्र दिशाहीन चेंडू आहे. स्क्वेअर मारा, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये देखील निघून गेलाय, कारण डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल होता. विकेट किपर साठी फार अवघड होतं चेंडूला अडवणं. 2 धावा बोनस रूपाने मिळतायत रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाला. धावसंख्या झाली आहे 1 बाद 15. खूप छान वातावरण आज देखील या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. निरभ्र आकाश आहे आणि फ्लडलाईट्स मध्ये नाहून निघालेलं हे आरके ग्राउंड. यावेळेस चांगलं टायमिंग साधलंय, पुल केलाय बॉल, अफलातून शॉट, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ बिग वन, षटकार. अचूक टायमिंग साधलं यावेळेस फलंदाज अजयनं, आणि षटकारानं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय. मयूरने देखील षटकाराच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं होतं. आतापर्यंत 12 धावा मयूरच्या बॅटमधून, 6 धावा अजयच्या बॅटमधून. कपिल शून्यावर बाद झाला आणि संघाची एकूण धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावर, 3 धावा वाईटच्या स्वरूपात देखील आलेल्या आहेत या 21 धावांमध्ये. चांगल्या स्थितीत म्हणता येईल मुठवळ संघ. अजूनही दुसरं षटक समाप्त झालेलं नाही, आणि ही सरासरी जर धावांची कायम ठेवली फलंदाजांनी तर एक चांगला स्कोर असेल. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलरने स्वतः फील्ड केला बॉल, चांगली फेक देखील, परंतु तत्पूर्वी एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. विकेट किपरनं एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय बॅट्समन मयूर.
धावसंख्या 22, एका गड्याच्या मोबदल्यात मागणं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, ह्या षटकामध्ये देखील 11 धावा ऋषीने खर्च केलेल्या आहेत आणि अजूनही एक चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. तर कुठेतरी 45 ते 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न मुठवळ संघाचा असणार आहे आणि ती संधी देखील त्यांच्याकडे आहे. इथनं अशाच प्रकारे खेळ चालू चालू जर राहिला तर निश्चितच आपल्याला 45 ते 50 धावा पाहायला मिळतील, जो एक खूपच चांगला स्कोर असणार आहे. टॉस बॉल यावेळेस स्क्वेअर लेग पंचांनी स्वतःला वाचवलंय. बॉल तडकावलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज होता, त्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय बॅट्समन मयूरला. आणि आता मात्र हे दुसरं षटक कंप्लीट होतंय रोशन स्पोर्ट्स मुठवळ टीमच्या इनिंग्समध्ये. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 23, 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगल्या स्थितीत सध्या रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघ. पाहायचं आहे की मुठवळ संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय, काय होईल येणाऱ्या 2 षटकांमध्ये, काय घडेल काय बिघडेल, हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर आता मात्र मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम तळवली आदित्य जाधव यांना. वेलकम आदित्य. बहुत बहुत शुक्रिया अजय गरत। 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने 23, एक विकेट गंवाने के बाद। पहली गेंद बहुत कमाल की गई थी, सवाल पूछा वहां पर रनआउट का मौका, लेकिन गेंद को उठा नहीं पाए थे। वहां पर गेंदबाज सागर लेग बाय का इशारा था, परेश महाजन का एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 24 के ऊपर। 24 एक विकेट के नुकसान पर सागर, देखिए हालांकि इस सीजन में सागर ने रनअप को कम किया है। छोटी गेंद थी, सवाल पूछा वहां पर और अब जाके उंगली आसमान में दिखाते हुए और डगआउट की तरफ देखिए अंपायर का जो भी डिसीजन रहेगा वो अंतिम। विकेट नंबर 2 का पतन होता हुआ डगआउट की तरफ लौटते हुए छोटी पारी खेलकर 7 रनों का योगदान दिया था आउट होने से पहले बैट्समैन अजय ने। 24 के युग पर गिरने वाला दूसरा विकेट रोशन स्पोर्ट मुठवल का। नए बैट्समैन अब क्रीज पर प्रसाद आ चुके अजय की जगह लेने के लिए। सागर का काफी छोटा रन पे, हालांकि और द विकेट ऑन साइड में खेल दिया, गेंद चली गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। सिंगल के साथ खाता खुलता हुआ प्रसाद का स्कोर आगे बढ़ता हुआ अब 25 2 विकेटों के नुकसान पर। देखिए अब तीसरी ओवर में कहीं ना कहीं रनों पर अब रोक लगाई है सागर, जिस तरह से गेंदबाजी करते हुए। और द विकेट फिर से छोटी गेंद कट करने की कोशिश की थी, गेंद चली गई अरुण चौधरी के पास कॉलिडर के। रनों के लिए तीसरे ओवर में अब संघर्ष होता हुआ, हालांकि ओवर नंबर 2 में 12 रन खर्च किए थे गेंदबाज ऋषि ने, लेकिन उसके बाद पलट कर अब वार करते हुए सागर। पटकी हुई गेंद पुल करने की कोशिश की थी, लेकिन व्हाइट का इशारा था वह परेश महाजन का। ऑन फॉर दी ओवर एक बाउंसर अब कर चुके इस वक्त बताते हुए सागर को परेश महाजन। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर अब आगे सरकता हुआ 26 रन मामूली स्पोर्ट बनाम रोशन मुठवल के बीच में। उछाल दिया, ऑन साइड में खिलाड़ी मौजूद, एक हाथ से कैच को अंजाम दिया है। उद्धव उस गेंद के नीचे थे और क्या कमाल का कैच, कैच ऑफ द नाइट।
स्लॉट में मिली थी, रडार में मिली थी, विद द राइट स्वंग कर दिया था डीबीज को लेके दिशा पर। अब जाके पिछड़ में आते हुए अपने बाजू को खोलते और गेंद हाथ में छिटक गई थी। और उद्धव ने क्या अनुमान लगाया था। और विकेट नंबर 3 गिरता हुआ अब 26 के ऊपर बल्लेबाज आउट होने वाले, जिन्होंने 13 रनों का योगदान दिया था, एक सिक्सर एक चौके की मदद के साथ मयूर ने एक अच्छी इनिंग खेलकर डगआउट में जाते हुए। और सागर लगातार धक्के पे धक्के देते हुए अब रोशन स्पोर्ट मुठवल को ब्रेक थ्रू दिलाते हुए अपनी टीम के लिए, सागर प्रसाद के लिए फोर्स कर दिया। और एक मौका है लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे, और ओहो बढ़िया कैच। सागर फ्लोर ने कमाल का स्पेल शुरू कर दिया अब अपनी टीम के लिए। प्रसाद की पारी का अब अंत होता। वायदे की किस तरह से कैच को अंजाम दिए थे, 3 खिलाड़ी थे लेकिन कॉलिंग के ऊपर और दलवी गेंद के नीचे थे, और बढ़िया कैच। विकेट नंबर 4 प्रसाद के रूप में गिरता हुआ। तीसरे ओवर का खेल जारी है। अभी तक सागर ने 2 रन खर्च किए और 3 कीमती विकेट हासिल किए रोशन स्पोर्ट मुठवल की। विकेट के हैट्रिक पर और महेश चोरगे की तरफ से 5,000 रुपए का इनाम है। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने अजय गरत बताते हुए 26 4 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 11 बने थे लेकिन कोई भी सफलता नहीं मिली थी। दूसरे ओवर में एक विकेट जरूर गिरा था जिसमें रन खर्च किए थे उन्होंने 12। और तीसरे ओवर में कुल मिलाकर सागर ने रन खर्च किए केवल 3। 2 रन हालांकि एक लेग बाय के रूप में बने थे और विकेट ली थी उन्होंने 3। क्या कमल की प्रोडक्टिव ओवर साबित करते हुए अपनी टीम के लिए सागर फ्लोरे। नया बैट्समैन सौरभ, लेकिन गेंदबाजी में और एक परिवर्तन होता हुआ स्लॉग ओवर में दिनेश दलवी आते हुए। मीडियम पेसर है दिनेश दलवी। और दी विकेट सौरभ के लिए, स्टैंड एंड डीली, और ओहो सजनी चली गई साजन के घर, 6 रन। सुनील दादा छान गावदेवीचा आशीर्वाद जगन्नाथाच्या शिरावर। इनके खंडवल के कैप्टन और किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा के कैप्टन आपको टॉस के लिए तैयार रहना। अगला मुकाबला इनके खंडवल बनाम किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा के बीच में। क्या शॉट खेला था, फ्लरिश देखने लायक थी, जैसी गेंद थी वैसी नसीहत देते हुए बैट्समैन सौरभ आते ही सिक्सर के साथ स्वागत किया गेंदबाज दिनेश दलवी का। कमाल का शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद चली गई थी तारामंडल में 6 रनों के लिए। उड़ा दिया था पहली गेंद पर, अपने छोड़ को चेंज करते हुए राउंड दी विकेट। बढ़िया गेंद, ड्राइव कर दिया, गेंद जारी है शॉर्ट मिड विकेट की दिशा पर, बढ़िया फील्डिंग। लगभग कुछ रन बचाते हुए अपने टीम के लिए शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी, एक से ज्यादा कुछ भी नहीं। सिंगल के साथ स्कोर आगे तेजी से बढ़ता हुआ अब 33 की योग पर, जबकि विकेट गिरी 4। सामना करते हुए अब बैट्समैन राहुल फिर से ऑन साइड में मोड़ दिया, दिशा दी है, गेंद चली गई डीप मिड विकेट की दिशा पर, जहां पर खिलाड़ी मौजूद है। दूसरे की कोशिश और तीसरे अंपायर की मांग की पर आप जाके सागर पिक्चर में नजर आते हुए। हालांकि काफी करीबी मामला है। यस, नॉट आउट। काफी क्लोज मामला था लेकिन नॉट आउट इस वक्त घोषित करते हुए तीसरा अंपायर
इन 2 रनों की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 35, 4 विकेटों के नुकसान पर। ऑन साइड में खेल दिया गेंद रेडी भी उसको लेके दिशा पर खिलाड़ी काफी तेज झपकते हुए दूसरे की कोशिश, तेज थ्रो और अब जाके दूसरे के लिए बैट्समैन आउट होते हुए राहुल। भव्य दिव्य आयोजन असायो पाहिला नाही कधी, भव्य दिव्य आयोजन असायो पाहिला नाही कधी। विवेक इंटरनेटचं नाव कष्टाने जिल्ह्यामध्ये, विवेक इंटरनेटचं नाव कष्टाने जिल्ह्यामध्ये। हमारे बीच में इस वक्त आगमन होता हुआ ग्रुप ग्राम पंचायत वाशेरी और खंडवाल के विद्यमान सरपंच साहब विश्वास जी मागे साहब का आगमन हो चुका है। उनसे निवेदन आपको वीआईपी मंच पर अनवर मंच की शोभा और उसकी जीनत को बढ़ाना है। आधी टीम 35 की ओर पर डगआउट में पानी पीती हुई रोशन स्पोर्ट्स मुठवल की। अभी भी 2 गेंदे शेष पहले इनिंग के। नए बैट्समैन अब 36 हो चुका स्कोर। नए बैट्समैन दिनेश सामना करते हुए दिनेश दलवी का। दिनेश टू दिनेश राउंड विकेट खेलने की कोशिश लेकिन गेंद के लेन को नहीं पड़ा था। बैट्समैन ने अंधाधुंध यदि की बल्ला चलाया था। पहले ऑफ स्टंप के बाहर शपल हुए थे, उसके बाद शॉट्स खेलने की कोशिश की थी बैकफुट पर आकर। 36, 5 विकेटों के नुकसान पर। आखिरी गेंद दिनेश दलवी, दिनेश के लिए पंच कर दिया, गेंद चली गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। 4 ओवर की समाप्ति के बाद 37, 5 विकेटों के नुकसान पर इस मैच को जीतने के लिए 38 रनों की चुनौती रखी है माउली स्पोर्ट आमने के सामने रोशन स्पोर्ट्स मुठवल ने। आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे, जहां पर मेरे साथी कमेंटेटर अजय गरदे देखिए मुठवल के बैटिंग कार्ड को दिखाया जा रहा है, जहां पर 13 बनाए थे मयूर ने, 0 पर आउट हुए थे कपिल, अजय ने 7 रन बनाए थे, प्रसाद 1 रन बनाकर आउट हुए थे। उसके बाद सौरभ ने 7 रनों की नटआउट पारी के लिए, राहुल 3 रनों का योगदान दिया और दिनेश जिन्होंने 2 गेंदों पर केवल 1 रन बनाया था। ये देखिए हमारे कमेंट्री बॉक्स को दिखाया जा रहा है। किरण ने जो पहला ओवर किया था जिसमें 11 रन बने थे, दूसरा और ऋषि ने जिसमें 9 रन 1 विकेट, सागर का जो स्पेल था वो काफी प्रोडक्टिव जिसमें रन बने थे 3 और जिसमें कुछ अतिरिक्त रन भी थे और विकेटें गिरी थी 3, और दिनेश ने आखिरी ओवर में कुल मिलाकर रन खर्च किए अपनी टीम के लिए 11 रन। आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे, जहां पर अजय गरद टॉस बॉक्स में जुड़ते हुए इनके खंडवल के कैप्टन और किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा के कप्तान के साथ। देखिए मेन एंट्री पर हमारे इस वक्त प्रमुख अतिथि विद्यमान सरपंच विश्वास मागे साहब आ रहे हैं। जो भी बाइक से मेन एंट्री गेट पर वो हटाना है। हमारे विद्यमान सरपंच साहब विश्वास जी मागे साहब का आगमन हो चुका है। मेन एंट्री गेट पर जो भी बाइक से वो आपको हटाना है। जो विद्यमान सरपंच साहब है ग्रुप ग्राम पंचायत वाशेरे और खंडवल के। अगला मुकाबला टॉस करने जा रहे मेरे साथी कमेंटेटर अजय गरत। ओवर टू अजय। थँक्यू सो मच आदित्य. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मिस्टर सुरेंद्र दळवी, त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे. शेजारी शेजारी आपापसात भिडणार आहेत या मॅचमध्ये. खांडवळ विरुद्ध जांभूळपाडा. टॉस कॉईन एका बाजूला विवेक एंटरप्राइजेस आणि या विवेक एंटरप्राइजेसचे सर्वा सुनीलजी फुलोरे यांची प्रतिमा. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा आयोजक संघ माऊली स्पोर्ट्स आमणे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. खांडवळ संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. माऊली स्पोर्ट्स आमणे असा कॉल आहे, परंतु विवेक एंटरप्राइजेस आलेला आहे. म्हणजेच टॉस
किरण स्पोर्ट जांभूळपाडा टीमच्या कॅप्टनने जिंकलाय आणि टॉस विनिंग कॅप्टनला या ठिकाणी देतोय हे सन्मान चिन्ह, स्पॉन्सर्ड बाय योगेश केणे. हमारे बीच में इस वक्त शुभ आगमन होता हुआ वाशेरे और ग्रुप ग्राम पंचायत खंडवल के विद्यमान सरपंच साहब विश्वास जी मागे साहब का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम आपका मावली स्पोर्ट्स हमने ऑर्गेनाइज विवेक इंटरप्राइजेस का 2021 में दिल के गहराई से हम विशेष आभार व्यक्त करते हैं. दोघे जे कर्णधार आहेत ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. टॉस जिंकलाय किरण स्पोर्ट्सच्या कॅप्टनने, काय निर्णय? फिल्डिंग करणार आहात. आता षटकांची संख्या थोडी कमी झाली, 3-3 षटकांचे सामने आहेत. काय स्कोरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? 25च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये काही चेंजेस? नाही, आहे तोच संघ. सेम टीम आहे. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहे मॅचसाठी. तुम्ही टॉस जिंकला असं काय निर्णय घेतला असा? फलंदाजीच पाहिजे होते. आणि जर अगदी मनासारखं घडलेलं आहे तर किती स्कोरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? विनोद आणि विवेककडून काय अपेक्षा असतील? 30-35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि विवेकाने चांगलं प्रदर्शन करावं हीच अपेक्षा आहे. तुमच्या संघामध्ये काही चेंजेस? नाही, तोच संघ आहे. तुमचा देखील तोच संघ आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर टॉसमधून समाचार असा आहे की किरण स्पोर्ट जांभूळपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. आदित्य जाधव इज देअर. प्रसाद मुड़ते हुए और दी विकेट. काफी तेज गेंद की थी बीट भी बैट्समैन सागर और गेंद चली गई विकेट कीपर के पास. और दी विकेट चले गए थे और लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा था. बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश, गैप ढूंढने की कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं हुआ था और गेंद चली गई विकेट कीपर के पास. अच्छी शुरुआत देते हुए पर प्रसाद. और दी विकेट सागर के लिए. सवाल पूछा वहां पर, देखना क्या कुछ हुआ है. डिक्लेयर जोन में गेंद चली गई. लेग बाय का इशारा था. वाह, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 के रूप में, लेग बाय के रूप में 2 बिना किसी नुकसान पर. सागर और सत्यम दलवी इस वक्त बल्लेबाजी करते हुए. और दी विकेट पुल कर दिया, लेकिन गेंद जा रही डीबिस को लेकर दिशा पर. खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए आउटफील्ड में काफी तेज सरकती हुई गेंद. अब जगह खिलाड़ी पिक्चर में आते हुए, लेकिन इस बीच रन पूरा करते हुए बैट्समैन 2 सागर और इन 2 रनों की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 4, जबकि लक्ष्य 38 रनों का है. मावली स्पोर्ट्स सामने होस्ट बनाम गेस्ट, ऑर्गेनाइजिंग टीम बनाम रोशन स्पोर्ट्स मुठवल के बीच में मुकाबला चलता हुआ. मावली हमने बनाम मुठवल के बीच में. और दी विकेट प्रसाद की अगली गेंद फोर्स कर दिया. गेंद को कंट्रोल पुल शॉट, गेंद चली गई डिबिस का लेके दिशा पर. दूसरे की कोशिश और ये देखिए रनआउट का मौका और आउट होते हुए सत्यम दलवी. यस, नो और वेट का कोई भी मिश्रण नहीं था. दोनों भी खिलाड़ी एक एंड पर और विकेट पर सैक्रिफाई कर दिया सत्यम दलवी ने. जिस तरह से रिप्ले में बताया जा रहा है, विकेट नंबर 1 गिरता हुआ कुल मिलाकर 5 के ऊपर. नया बैट्समैन अब किरण. यही तरीका था जहां पर रनआउट बैट्समैन हो सकते थे. फिर से खिलाड़ी मौजूद और हो सागर को जीवन दान मिलता हुआ. 1 रन इस बीच पूरा करते हुए. एलिवेशन नहीं बनाता, बल्ले के काफी ऊपर गेंद लगी थी, मिडॉन के खिलाड़ी से गलती हुई और 1 रन पूरा करते हुए सागर स्कोर आगे बढ़ता हुआ अब 6. सत्यम दलवी आउट होने के बाद. ये देखिए हमारे वीआईपी मंच को दिखाया जा रहा है. विद्यमान सरपंच विश्वास मागे साहब, सुरेंद्र दलवी, बालाराम जोशी, राजेश पटेल साहब, सतीश जोशी साहब को दिखाया जा रहा है.
और विश्वास पाटिल भले आज सरपंच है, लेकिन विश्वास मांगे है, लेकिन आज सरपंच, लेकिन चिरोबा के और क्रिकेट के बहुत बड़े चाहते। जहां भी क्रिकेट का मेला, उस मेले में वो जरूरत है। चिरोबा स्पोर्ट्स के वो स्पॉन्सर भी है। पीटीसी में एक जमाना था कि पिछले 2 साल अगर पीछे चले गए तो चिरोबा स्पोर्ट्स ने पीटीसी में नंबर 1 पर रैंक किया था। बहुत अच्छे और नए स्वभाव के इस वक्त इंसान है, उनमें बहुत अच्छी खूबियां है। 18 गेंदे और जीतने के लिए अब 32 रनों की जरूरत। सिक्सर हैट्रिक के लिए इस वक्त महेश छोरगे की तरफ से 5,000 रुपए का इनाम। कि इस वक्त सिंगल पूरा करते हुए स्ट्रोक जरूर खेले, लेकिन एलिवेशन नहीं बना, टाइमिंग उतना अच्छा नहीं बन रहा है सागर के स्ट्रोक के पीछे, और लगातार कहीं ना कहीं मिस कर रहे थे। स्कोर आगे बढ़ता हुआ 7-31 रनों की अभी भी जरूरत बची हुई 17 गेंदों पर। ये तो मैच आखिरी ओवर तक चला जाएगा जिस तरह से बल्लेबाजी हो रही है। हालांकि अरुण चोरगी अभी भी आना बाकी है किरण के लिए। गेंद पड़ने के बाद नीचे बैठ गई थी, सबमरीन गेंद थी, बैट्समैन के रात की नींद को उड़ाती हुई गेंद चली गई विकेट कीपर के पास। छोटा रन अबे देखिए, पड़ने के बाद कहीं भी बाउंस नहीं था, गेंद में नीचे बैठ गई थी, किरण समझ में नहीं पाए थे और गेंद चली गई विकेट कीपर के पास। अब हर गुजरती गेंद प्रेशर बढ़ाती हुई मामूली के बल्ले पूरी तरह से बैकफुट पर जाती हुई मामूली स्पोर्ट हमने, जिन्होंने इस कप को ऑर्गेनाइज किया, हालांकि डे और नाइट, हमने लोनार परिसर में पहली मर्तबा हम देख रहे हैं विवेक एंटरप्राइजेस कप 20-21 डे और नाइट में। और दी विकेट सागर के लिए, फोर्स कर दिया, खिलाड़ी मौजूद और सागर भी आउट। 2 पर 2 झटके देते हुए गेंदबाज सौरभ। एंटरप्राइजेस चषक ठेवलंय आमने गावामध्ये, विवेक एंटरप्राइजेस चषक ठेवलंय आमने गावामध्ये। विवेक एंटरप्राइजेसचं नाव कसं ठाणे जिल्ह्यामध्ये, विवेक एंटरप्राइजेसचं नाव कसं ठाणे जिल्ह्यामध्ये। माननीय श्री माजी विद्यमान उपसरपंच अमनेपाड़ा के सुभाष जादव साहब का आगमन हो चुका है। उनसे निवेदन आपको वीआईपी मंच पर आना और मंच की शोभा बढ़ानी है। देखिए अब मैच कहीं ना कहीं हाथ से निकलता हुआ मामूली स्पोर्ट्स सामने के, बची हुई 14 गेंदे 31 रन। नए बैट्समैन अरुण छोरगे और उनका साथ देते हुए ऋषि। देखना अब क्या कुछ होता है बची हुई 2 गेंदों पर। सौरभ ने बहुत कमाल का स्पेल डाला, अभी तक केवल रन खर्च किए उन्होंने, 1 और 2 विकेटें, बड़ी विकेटें वो भी सागर, फुलोरे और किरण की। विकेट के हैट्रिक पर राइट आर्म और दी विकेट ऋषि के लिए। सौरभ मुड़ते हुए मोटा किनारा लेकर गेंद चली गई डिक्लेयर जोन की तरफ 1 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 8, 3 विकेटों के नुकसान पर 13-30 का इक्वेशन। यदि के 13 गेंदे और जीतने के लिए 30 रन चाहिए इस वक्त ग्राफ्स के माध्यम से बताती हुई जीटीसी की टीम। काफी सुधार और काफी ग्लोबल हो रहा है इस वक्त जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट के माध्यम से पूरे देश में इस वक्त इस कप का टेलीकास्ट होता हुआ, जो हमें स्पॉन्सर किया है इस एसोसिएशन ओम सहील क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष एमडी साहब की तरफ से। सौरभ ने बहुत अच्छी गेंदबाजी की, पूरी तरह से बैट्समैन को बांध के रखा है। और नंबर 2 में अरुण के ऊपर बहुत कुछ डिपेंड करता है इस मैच में। ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, अब स्टंप के बाहर की गेंद थी, उसको ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, लेकिन बीट वे बैट्समैन गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। 2 ओवर की समाप्ति के बाद केवल रन बने 8, 3 विकेटों के नुकसान पर, और बची हुई अब 2 ओवरों में जीतने के लिए
30 रनों की जरूरत, किस तरह से 30 रन पूरे होते या नहीं, ये आगे की कहानी हम सुनते अजय घरत की जुबानी। थँक्यू सो मच आदित्य. अप्रतिम कामगिरी आपल्याला रोशन स्पोर्ट्स मुठवड टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एकतर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग केली आणि एक चांगला स्कोर त्यांनी उभा केला. 37 धावांचा 38 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलं. 37 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये आणि प्रत्युत्तरात माऊली स्पोर्ट्स आमणे संघाच्या फलंदाजांनी मात्र निराश केलंय. फक्त 8 धावा 2 षटकांमध्ये धावफलकावर आणि 3 गडी तब्बल बाद झालेत. सर्वांचं पुन्हा एकदा विवेक एंटरप्राइजेस कप 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक माऊली स्पोर्ट्स आमणी टीमच्या वतीनं आणि आयोजक संघ सध्या स्ट्रगल करतोय मैदानामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावांची गरज. चला वेळ दवडू नका. विनंती असेल मुठवल टीमच्या कॅप्टनला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. गोलंदाजीमध्ये बदल. अजयच्या हातात आता मात्र बॉल सोपवण्यात आलेला आहे. फुलटॉस बॉल, यावेळेस मोठा फटका. बॉल निघून जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. कमजोर बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय बॅट्समन ऋषी दळवीनं. अगदी बॅटच्या मधोमध घेऊन चेंडू फेकून दिला स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हरपिच बॉल आहे. आणखी एक देखना फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटकेबाजी पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. सलग जर 3 षटकार ठोकले तर महेश चोरगे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देखील लावण्यात आलेलं आहे आणि ती संधी आता मात्र चालून आलेली आहे बॅट्समन ऋषीकडे. संघाची स्थिती देखील आता चांगली आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 धावा धावफलकावर. उर्वरित 10 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. सामन्याला कलाटणी देणारी बॅटिंग ऋषीची आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज अंडर प्रेशर अजय. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस देखील ओव्हरपिच बॉल होता मात्र मिडल करू शकला नाही. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल मला वाटतं पायावर लागला होता. या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. मात्र निश्चितच संधी होती षटकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याची आणि 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक पटकावण्याची. मात्र ती संधी गमावली गेली आहे. परंतु ऋषी खेळपट्टीवर आहे, ही महत्वाची बाब आहे. एका धावेने धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. समीकरण तुमच्या स्क्रीनवर. 9 चेंडू आणि 17 धावा. जबरदस्त हा क्रिकेटचा सामना पाहायला मिळत आहे. मुठवळ विरुद्ध माऊली स्पोर्ट्स आमणे. पुढचा बॉल फेस करेल अरुण चोरगे. यावेळेस चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा चांगला झेल टिपलाय की काय झालंय ते पाहायचं आहे. धावचीतची देखील संधी. हो हो हो, नाटकीय क्रिकेट आणि आता मात्र फलंदाजाला बाद घोषित केलंय पंचांनी. खरं तर क्राऊड कॅच होती, एक्सपेक्टेटर कॅच होती. गोलंदाजाने चेंडू झेलला होता मात्र पहिला बाउन्स जो होता तो बॅटच्या खालीच आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाजाला ते समजलं नव्हतं. त्यानंतर मात्र प्रसंगावधान राखलं गेलंय आणि फलंदाजाला धावचीतच्या रूपात बाद करण्यात आलेला आहे. तर अरुण चोरगेची खेळी संपुष्टात आली आहे. ऋषी बाद झालाय, क्षमा असावी. एकही धाव या चेंडूवर मिळणार नाही. पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेला आहे. खूप मोठ्या विकेटचं पतन झालंय कारण ऋषी चांगली बॅटिंग करत होता. 4 चेंडूंचा सामना करत 14 धावांचं योगदान ऋषीनं आपल्या टीमला दिलं होतं. मात्र तो धावचीत झालाय आणि आता पुन्हा एकदा सामना दोलायमान स्थितीत आपल्याला दिसतोय. 8 चेंडू शिल्लक. विजयासाठी 17 धावांची गरज माऊली स्पोर्ट्स आमणे टीमला. माऊली स्पोर्ट्स आमणे संघाने या हंगामाची सुरुवात खूप चांगली केली होती. 2 ते 3 पट्ट्यामोर विकेट. अरुणसाठी यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार केलाय. जमिनी लगत मारलेला फटका. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग.
चेंडूची फेक मात्र तेवढी चांगली नाहीये. ओव्हर थ्रो, 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील मिळणार आहे कारण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलाय. 3 मौलिक धावा मिळत आहेत. धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचं लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे 38 धावांचं. म्हणजेच आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 7 चेंडूंमध्ये 7 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामध्ये. खूपच महागडं षटक अजयच आपल्याला पाहायला मिळत आहे. धावचीच्या रूपात एक फलंदाज जरूर बाद झालाय आणि ज्या पद्धतीनं धावबाद झालेला आहे ऋषी, कुठेतरी टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो या सामन्याचा. 7 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. चित्त थरारक ही मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. वातावरण आता थंड होत चाललंय मात्र मॅच गरम होत चालली आहे. ओ यावेळेस काय घडलंय, बीमर बॉल टोलावलाय डिपेड विकेट कडे. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळते मात्र हा खूपच खराब बॉल होता. बीमर चेंडू ओव्हर बेस्ट आहे. 2 धावा मिळत आहेत माऊली स्पोर्ट्स आमने टीमला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज फ्री हिट बॉल. हो फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. लॉफ्ट करायचा होता मात्र बॉल थोडासा खाली राहिला. बीट झालाय बॅट्समन दिनेश. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि याचबरोबर आता मात्र हे तिसरं षटक समाप्त झालंय. खूप महागडं षटक. तब्बल 18 धावा खर्च केल्या गोलंदाज अजयनं आपल्या षटकामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 26. अर्धा डझन चेंडू शिल्लक आहेत आणि 1 डझन धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम जास्त वेळ दौडू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्यामुळेच कमिटीने निर्णय घेतलाय की यानंतरचे जे सामने होणार आहेत ते प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील. काल जवळपास 3 वाजले होते रात्रीचे तेव्हा खेळ संपला होता. क्वार्टर फायनल मॅच आपण पाहिली. एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा आणि जय बजरंग भावाळे ए या 2 संघादरम्यान भावाळे संघ जिंकला. सेमीफायनल मध्ये त्यांनी धडक दिली. आज पाहायचं की कुठला संघ सेमीफायनल मध्ये धडक देतोय. भरघोस पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज राहुल. खोलवा टप्प्याचा बॉल एच अँड बॉल गेलाय निघून डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. स्ट्राईक रोटेट होईल, स्ट्राईक चेंज होईल. आता नॉन स्ट्रायकर एंडला असणार आहे अरुण आणि स्ट्रायकर्स एंडला असणार आहे बॅट्समन दिनेश दळवी. अनुभवी फलंदाज आहे दिनेश. अरुणकडे देखील चांगला अनुभव आहे. गोलंदाजाचा जर विचार केला तर निश्चितच यंगस्टर आहे राहुल मात्र त्याच्यामध्ये देखील धमक आहे, चमक आहे, सर्व काही आहे, क्षमता आहे. 5 चेंडू 11 धावा. मात्र मोठा उलटफेर झाला. गावदेवी बापगाव संघाला मागच्या मॅच मध्ये स्वराज्य नानकर संघानं हरवलं आणि या हंगामातील त्यांचा पहिला विजय पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झालीये. खेळपट्टीमध्ये देखील काहीतरी आहे गोलंदाजांसाठी. काही चेंडू खाली राहतात, काही चेंडू जास्त उसळत आहेत. द्विधा बाउन्स आहे, डबल बाउन्स आहे, डबल पेस देखील आहे. काही चेंडू खूप वेगाने येतात त्यामुळेच बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. 4 चेंडू शिल्लक. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. किमान एक मोठा फटका या ठिकाणी फलंदाजांना खेळावा लागणार आहे. पुढचा बॉल. पावलांचा वापर फुलवर घेऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बॉल लागलाय पायावर. 1 धाव कंप्लीट केली जाते. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर पोहोचलाय बॉलवर. लेग बायचा इशारा. फक्त 1च धाव आली या बॉलवर. आता काय झालंय, 3 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 9 धावा बनवायच्या आहेत माऊली स्पोर्ट्स आमणे संघाला. खरं तर या मॅच मध्ये देखील अपेक्षा अशी होती की माऊली स्पोर्ट्स आमणे संघाचं वर्चस्व राहणार आहे परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये जो चांगला खेळेल तोच जिंकणार हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाही. राहुलचा हा बॉल वरची कडा लागले. बॉल हवेत आहे मात्र बॉल निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. फक्त 1 धाव. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र माऊली स्पोर्ट्स आमणे संघ जिंकू शकणार नाही कारण 2च चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची आवश्यकता आहे. चेजिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. अर्थात सामना जर बरोबरीत सुटला तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केलेली आहे तो संघ विजेता असेल. व्हॉट अ मॅच. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा सामना आहे. हृदयाची धडधड धडधड वाढायला लागली आहे. 2 चेंडू 8 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन दिनेश दळवी. वातावरण तर थंड आहे मात्र फलंदाजांना देखील घाम फुटलेला आहे. 38 धावा चेस करता करता नाकी 9 आलेले आहेत. महत्वाचा बॉल असेल. गोलंदाज राहुल. ओ यावेळेस पुन्हा एकदा एज आणि बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र हा सामना झुकलेला दिसतोय तो म्हणजेच रोशन स्पोर्ट्स मुठवल टीमच्या बाजूने कारण शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तरी देखील माऊली स्पोर्ट्स आमणे संघ जिंकू शकणार नाही.
परंतु एखादा वाईट किंवा नो चेंडू गोलंदाज राहुलने हाताळला तर निश्चितच पुन्हा एकदा थरार नाट्य या मॅच मध्ये निर्माण होताना दिसेल. पाहायचं काय घडतंय. परंतु कौतुक करावं लागेल राहुलचं, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली अंडर प्रेशर, जास्त अनुभव नसताना देखील दोन अनुभवी फलंदाजांसमोर खूप छान गोलंदाजी केली आहे आणि दोन्ही फलंदाजांना त्याने बांधून ठेवलंय. 1 चेंडू आणि 7 धावा. शेवटचा बॉल फेस करेल अरुण चोरगे. लॉफ्टेड फटका, बॉल हवेत आहे, लॉंग ऑन ला फिल्डर, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. मॅच झाली टाय. शेवटच्या बॉलवर षटकार आला, मात्र चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे हा सामना जिंकलाय रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन रोशन स्पोर्ट्स मुठवळ अँड हार्ड लक टफ लक माऊली स्पोर्ट्स आमणे. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय. सुनील फुलोरे दादानी केली स्पर्धा योजक. जगन पाटील दादानी केली स्पर्धा योजक. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. काय मॅच रंगताना दिसली आपल्याला मुठवळ विरुद्ध माऊली स्पोर्ट्स आमणे. 37 धावा दोन्ही संघांनी बनवल्या, मात्र प्रथम बॅटिंग करण्याचा फायदा झाला